आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। महाराजांचा विजय असो। बोल, काय झालं? राजकुमार लक्ष्मण राजमहालात आले आहेत। असं ऐकलंय की ते खूप रागावलेत। सगळे सैनिक इकडे तिकडे पळतायत। ते आपल्याला भेटू इच्छित आहेत। मला भेटू इच्छितात? खूप रागवले आहेत? मी त्यांच्या समोर कसा जाऊ रुमा? आता काय होईल? 4 महिने उलटून गेले। शरद ऋतूचं सुंदर शुभागमन झालं आहे। या 4 महिन्यांचा एक एक दिवस मी कसा व्यतीत केला आहे तुला माहित आहे लक्ष्मण? माहितीये दादा, आपली ही व्यथा बघून जितकं दुःख माझ्या मनाला होतंय ना, त्यापेक्षा अधिक दुःख माझ्या मनाला सीता मातेसाठी होतंय। ती आपले दिवस कशा प्रकारे घालवत असेल। राहून राहून मनात एक वीज कडाडते आहे। माहित नाही सीता या जगात आहे की नाही। नाही नाही दादा, असा अशुभ विचार मनात येणं सुद्धा उचित नाहीये। तिचं कोमल शरीर अशा कठीण यातना कसं सहन करू शकेल? स्वतःला सर्व सामर्थ्यशाली, सर्व शक्तिमान, सर्व कल्याणकारी समजणारा राम स्वतःसाठी कसा काय असमर्थ बनला आहे? आज पण महाराजांचं दर्शन नाही होऊ शकलं। जर महाराज अंतःपुरातून बाहेर नाही पडले तर हा राज्यकारभार कसा चालणार? आपल्याला फक्त राज्यकारभाराची चिंता आहे। मला रामकार्याची पण चिंता आहे। महाराज सुग्रीव भोगविलासामध्ये इतके गर्क आहेत की त्यांना श्रीरामांना दिलेलं वचनही लक्षात नाही राहिलं। लक्ष्मण, हे 4 महिने आपण व्यतीत केले आहेत सुग्रीवाच्या आश्रयात। पण आता असं वाटतंय की सुग्रीवाला त्याच्या वचनाचा जणू विसर पडलाय। ना तो स्वतः आला, ना त्यानं असं काही काम केलं आहे की वर्षा ऋतू उलटल्यानंतर त्याला त्याच्या मित्रासाठी काही करायचंय, त्याचं काही कर्तव्य आहे। दादा, शेवटी तीही आहे चपळ वानराची जात। त्याचं कसलं कर्तव्य, कसली नैतिकता? दुःख तर या गोष्टीचं आहे की हनुमानाला सुद्धा माझी चिंता नाही। तसे हनुमान विद्वान आणि ज्ञानी आहेत, पण आहेत तर सुग्रीवाचेच मित्र। जरी त्याला काही करावंसं वाटलं तर करणार काय? दादा, खरा अपराधी आहे तो कृतघ्न, खोटारडा आणि स्वार्थी सुग्रीव। हो लक्ष्मण, स्वतःचं मनोरथ पूर्ण करवून तो माझी अवज्ञा करत आहे। राजवैभवाच्या विलासात बुडून त्याला त्याच्या प्रतिज्ञेचीही आठवण नाही राहिली। म्हणून हे लक्ष्मण, तू एकदा किष्किंधापुरी जा, त्याला सावध कर। तो माझ्या प्रत्यंचाचा भयंकर टणकार विसरला आहे। तो वालीचे प्राण घेणाऱ्या रामाचे अमोघ बाण विसरला आहे। त्याला सावध करणं आवश्यक आहे। आपल्या चरणांची शपथ घेऊन जातो दादा। आता सुग्रीवाचं रक्षण या धर्तीवर कुठेही संभव नाही। किष्किंधेपासून सरळ खेचत आणून त्याला तुमच्या चरणावर घालतो। संकट है हनुमानजी, संकट है। काय झालं राजकुमार अंगद? श्री लक्ष्मणानं किष्किंधेत प्रवेश केला आहे। मग यामध्ये इतकी घाबरण्यासारखी काय गोष्ट आहे? घाबरण्याची गोष्ट अशी आहे की ते खूप रागात आहेत। असं वाटतंय की जणू एखाद्या ज्वालामुखीचा लाव्हा वाढत चाललाय। त्यांच्या तोंडातून जणू आग निघतेय। नगराचे रक्षक सैनिक सैराभैरा पळतायत। नगरातील रहिवासी घाबरून दारं बंद करून आपापल्या घरात घुसलेत। ते सरळ राजमहालाकडेच येत आहेत। जी शंका होती ते संकट समोर आलंच आहे। आता काय होईल हनुमान? लक्ष्मणाच्या क्रोधाला भूमंडळ कापतं, त्यापुढे किष्किंधा काय आहे? काहीतरी उपाय कर हनुमान, नाहीतर सरळ महाराज सुग्रीवच या ज्वालामुखीच्या लपेटीत नाही येणार। हां, मला एक उपाय सुचतो आहे।
तो उपाय तर सांग. लक्ष्मण महाराज सुग्रीवांपर्यंत पोहोचायच्या आधी मागच्या दाराने जाऊन मी सर्वांना सावध करतो. विस्फोट होण्याच्या अगोदर मी महाराणी तारांना लक्ष्मणाच्या समोर समजवायला, शांत करायला पाठवून देतो. कारण की लक्ष्मण स्त्रीवर क्रोध नाही करणार. बस या शिष्टाचारामध्ये त्यांचा राग प्रज्वलित ज्वालामुखी हळूहळू शांत होईल. फारच छान हनुमान, खरोखरच तू बुद्धिमानांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेस. आता वेळ घालवू नकोस. जा अंगद, तू जाऊन राजकुमार लक्ष्मणांना काही वेळ शिष्टाचाराच्या गोष्टींमध्ये अडकव. कुठे आहेत वानरराज सुग्रीव? त्यांना म्हणाव श्रीरामांचा निरोप घेऊन त्यांचा बंधू लक्ष्मण आला आहे. मी स्वर्गीय महाराज बाली यांचा पुत्र अंगद आपल्या चरणी सादर प्रणाम करतो. आमचा आशीर्वाद असो अंगद. आत्ताच्या आत्ता किष्किंधा नरेश सुग्रीवांना जाऊन सांग की आम्ही त्यांना भेटू इच्छितो. मी आपल्या आज्ञेचं नक्की पालन करीन. सुबाहू, सुकेतू, हे बघा, त्यांना आपल्या अतिथी कक्षात घेऊन अतिशय आदरातिथ्यानं त्यांचा पाहुणचार करा. थांब अंगद, वेळ दौडू नकोस. मी इथे आपला आदरातिथ्य करून घ्यायला आलेलो नाहीये. मी इथे महाराज सुग्रीवांना भेटायला आलो आहे. त्यांना मी आत्ताच्या आत्ता भेटू इच्छितो. महाराणी तारा, आता स्थिती आपल्याला सांभाळावी लागणार, नाहीतर अनर्थ होईल. लक्ष्मणाचा राग शांत करणं शेषनागावर विजय मिळवणं इतकं कठीण आहे. या क्षणी किष्किंधाच्या कल्याणाची सर्वात अधिक आपल्यावर जबाबदारी आहे. कारण समस्त वानर साम्राज्याचा महाराज सुग्रीवांपेक्षा आपल्याच विवेकावर जास्त विश्वास आहे. महाराजांचा विजय असो. बोल, काय झालं? राजकुमार लक्ष्मण राजमहालात आले आहेत. असं ऐकलंय की ते खूप रागावलेत. सगळे सैनिक इकडे तिकडे पळतायत. ते आपल्याला भेटू इच्छित आहेत. मला भेटू इच्छितात? खूप रागवले आहेत. मी त्यांच्या समोर कसा जाऊ रुमा? आता काय होईल? सुस्वागतम वीरवर. रघुकुलाच्या तेजस्वितेला ताराचा शतशः प्रणाम. आपण मोठ्या आहात, सन्माननीय, आदरणीय आहात. प्रणाम तर मी आपल्याला करायला हवा. माझा नमस्कार. ह्या सन्मानासाठी धन्यवाद. आपण बाहेर का उभे आहात? या ना, माझ्यासोबत या. राजभवनात चला. या राजकुमार, या ना. या, आपलं स्वागत असो. आपल्या येण्याने किष्किंधा नगरीचा राजमहालच नाही तर संपूर्ण भूमी पवित्र झालीये. विराजमान व्हा. मी माझे परमपूज्य बंधू श्री रामचंद्रांचा दूत बनून इथे आलोय. आम्ही महाराज सुग्रीवांना ताबडतोब भेटू इच्छितो. अवश्य, परंतु आधी थोडासा आराम तरी करा. शांत चित्ताने इथे बसा. हनुमान, सुग्रीव सगळेच आपल्या सेवेसाठी उपस्थित होतील. कजरी. हो महाराणीजी. यांचे चरण धुण्यासाठी पाणी घेऊन ये. नाही महादेवी, या अवडंबराची काहीच आवश्यकता नाहीये. ज्या विनम्र चतुराईने आपण माझं लक्ष विचलित करीत आहात ना, त्याची खरंच दाद द्यायला हवी. परंतु जर मी महाराज सुग्रीवांना भेटण्यात एका क्षणाचा जरी विलंब केला तर ते माझ्या पूजनीय बंधू श्रीरामांच्या आज्ञेचं उल्लंघन केल्याचा अपराध ठरेल. राजकुमार, आपण मोठ्या आवेशात दिसत आहात, परंतु आपल्या या क्रोधाचं कारण काय आहे? कुणाच्यात इतकं साहस आहे जो आपल्या किंवा श्रीरामांच्या आज्ञेचं उल्लंघन करून स्वतःच्या विनाशाला आव्हान देतोय? देवी तारा, आपण पूज्य आहात. आपण एक स्त्री आहात. माझं म्हणणं मी आपल्या समोर प्रकट नाही करू शकत. काय महाराज सुग्रीव आम्हाला भेटू इच्छित नाहीत का? ते आमच्या समोरच येऊ इच्छित नाहीयेत? असं काहीही नाहीये. महाराज सुग्रीव आपले अपराधी आहेत. त्यांना शरमल्यासारखं वाटतंय, परंतु ते आपल्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहतायत. या क्षणी ते आपली प्रतीक्षा करत आहेत. चला पुढे वा. या. चलावं.
सूर्यपुत्र सुग्रीवाचा राजकुमार लक्ष्मणाला नमस्कार. महाराज सुग्रीवांना दशरथ नंदन श्रीरामांचा दूत लक्ष्मणाचं अभिवादन. राजकुमार, आसन ग्रहण करा. क्षमा करावं, दूताचं काम स्वामींचा निरोप देण्याचं असतं, शिष्टाचारात अडकण्याचं नाही. महाराज सुग्रीव, मी जे सांगतोय ते फक्त ऐका. बंधू लक्ष्मणा, तुम्ही जलप्राशन तर केलं नाहीतच, आता आसनही ग्रहण नाही का करणार? हनुमानजी, ना मी इथे आसन ग्रहण करायला आलोय, नाही आराम करायला आलोय. मी तर इथे महाराज सुग्रीवांना त्यांनी केलेल्या वचनभंगाची आठवण करून द्यायला आलोय. आपला स्वार्थ साधणाऱ्या कृतज्ञ मित्रद्रोह्यासाठी ब्रह्मदेवांनी म्हटलंय, बोधने चैव सुरापे च चोरे भग्न वृतै तथा निष्कृती वहिता सद्भी कृतज्ञे नाष्टी निष्कृती. गोहत्यारे, मद्यपान करणारे, चोर आणि वेदभंग करणाऱ्यांसाठी सत्पुरुषांनी प्रायश्चित्ताचा मार्ग सांगितलाय, परंतु कृतज्ञ माणसाच्या उद्धाराचा कुठलाच उपाय नाही, त्याचं प्रायश्चित्त पण नाही. खोटारडे आणि स्वार्थी महाराज सुग्रीव श्रीरामप्रभूंच्या पराक्रमाच्या प्रतापामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्या. राजवैभव आणि स्त्री सुख हे सर्व मिळवून आपण भोगविलासात गर्क झाला आहात. का आपल्याला असं वाटतंय की आम्ही आपल्या सहायतेवर निर्भर आहोत म्हणून? हे नका विसरू वानरराज, की जो अद्वितीय बाण पृथ्वीवरच्या सर्वात बलशाली पराक्रमी बालीला मृत्यूलोकी पाठवू शकतो, तो बाण श्रीरामांच्या भात्यात अजूनही आहे. आणि ज्या मार्गाने बाली परलोकात गेला आहे, तो मार्ग अजूनही बंद नाही झालेला. हे धीरवीर, उत्साहात आणि आवेशातही असे शब्द तोंडून काढू नयेत. कुमार लक्ष्मण, एक मित्र आणि एका राजासाठी असे अनुचित कठोर शब्द उचित नाहीत. विशेषतः आपल्यासारख्या उदात्त विचाराच्या मनस्वी आणि बुद्धिमान दूताच्या तोंडून. आणि वानरराज सुग्रीवांनी जे केलं ते उचित आहे का? नाही, उचित नाहीये, अगदी अनुचित आहे तात, आणि यात शंकाच नाही. परंतु वानरराज सुग्रीव ना कृतज्ञ आहेत, ना स्वार्थी आणि खोटारडेही नाहीत. खरं म्हणजे हे श्रीरामप्रभूंनी केलेले उपकार विसरलेले नाहीत, आणि ना मित्रत्वाच्या वचनाचा भंग केला आहे. महाबाहू, सुग्रीवांनी पुष्कळ दुःख सहन केलंय, त्यामुळे राज्य वैभवाच्या विलासात त्यांना वेळेचं भान नाही राहिलं. एवढा अपराध नक्की घडलाय, म्हणून आपण कृपया त्यांच्यावर रागवू नका. आपण विश्वास ठेवा राजकुमार. श्री रामचंद्रांचं काम करण्यासाठी महाराज सुग्रीव पूर्णपणे सतर्क आणि तयारीत आहेत. त्यासाठी धन धान्य, किष्किंधाचे राज्य, आपला संपूर्ण परिवार सोडण्यासाठी ते एका क्षणाचाही विलंब करणार नाहीत. आपल्या येण्यापूर्वीच महाराज सुग्रीवांनी आपल्या वानर सेनेला चारी बाजूनी एकत्रित करून त्यांना संघटित करण्यासाठी नल आणि नील यांना पाठवून दिलं आहे. त्यांची एकत्रित होण्याची लवकरच शक्यता आहे. मग रघुनाथ श्री रामचंद्रांच्या चरणी जाऊन पुढील योजना आखण्याचा विचार आम्ही करतच होतो, तेवढ्यात आपण आला. इथे हे सगळं घडत होतं? हो राजकुमार लक्ष्मण. माझ्या उग्र स्वभावामुळे क्रोधित होऊन मी जे अनुचित शब्द उच्चारले, त्यासाठी मला क्षमा करा वानरराज. वानरकुळ रघुकुळाचा सदैव ऋणी आहे. आपणास बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे राजकुमार लक्ष्मण. जर लक्ष्मण बंधूप्रमाणे श्री रामप्रभूही असं समजत असतील की आपण आपलं कर्तव्य विसरलो आहोत, तर चांगलं नाही होणार. म्हणूनच महाराज, आपल्याला श्रीरामांकडे जाऊन स्वतः आश्वासन द्यायला हवं. महाराज, हनुमानाचं हे म्हणणं अगदी योग्य आहे. आपण याच क्षणी श्रीरामांकडे जायला हवं. आम्ही अवश्य श्रीरामांच्या सेवेत जाऊ.